सुंदर, खूपच छान असे मार्गदर्शन केलेले आहे लारा सनसनी यांनी. कृषी पदविका घेतलेला विद्यार्थी आहे आणि खरोखर शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवत असतो. आणि आज आपण जे काही माहिती ऐकली ती खरोखर आपल्या कामात पडेल. ती अतिशय अभिनंदन. एकदा टाळ्या वाजून पुन्हा त्याचं स्वागत करूया. अरे बबनराव, मी काय म्हणतो, ते आपलं नाश्त्याचं पहा कसं काय पोझिशन आहे, ते त्याला टेबल गिबल मांडला का नाही म्हणा. हा हो, कसं आहे, आता लवकरच कार्यक्रम आटपणार आहे. त्यामुळे त्याला तयार राहा म्हणा. बरोबर हो, जा तेवढं त्याला टच करून या. ओके ठेवा म्हणा सगळं. बरोबर सलाद हे ते पद्धतशीर बिलकुल. पूर्ण प्लेट ग्लेट्स वगैरे आणून ठेवा म्हणा टेबलवर. जा तिकडे सांगून या लवकर. बरं ठीक आहे ठीक आहे. हो, आता पुढचं मग आपलं कापसाचं घेऊन घ्या लागेल नाही का, तेवढं ऍडजस्ट करावं लागेल. ते लोक बरेच लोक म्हणे की बा कापसाविषयी मार्गदर्शन घ्या बा म्हणून. तर पहा आता कसं आहे, सर्व कास्तकार बंधू भगिनी, आज तुम्ही आपलं कसं इथं एकत्र येण्याचा योग आला मार्केटमध्ये. आणि खरोखर सोयाबीनचं आपल्याला चांगलं मार्गदर्शन भेटलं. आणि काही लोकांचं म्हणणं आहे बा कपाशीचं मार्गदर्शन करावं. तर म्हणलं काही हरकत नाही, आपण आता लारा सनसनी. तर मी काय म्हणतो, थोडं पाणी वगैरे घे तू आणि कपाशीचं मार्गदर्शन कर. हो म्हणजे कसं आहे, कपाशी पेरणारे भरपूर लोक आहे आपल्या इकडे आणि बऱ्याचशा भागातले आपलं चॅनलमध्ये बरेचसे लोक दूरदूरचे आहेत, त्यांना सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकते. तर त्यामुळे एवढं आपलं कापसाचं सांगून दे. मग पाणी घेऊन घे पहिले थोडंसं, म्हणजे 2 मिनिटं बस आता. सर्व कास्तकारांना विनंती आहे, आता आपल्याला कापसाचं मार्गदर्शन होईल आणि सर्वांना नाश्त्याची व्यवस्था केली आहे. कोणी नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये एवढी नम्र विनंती आहे शिवलाल ट्रेडर्स तर्फे. हो बा शांताराम भाऊ, ते काय नाश्ता करायचा. हो 100 लोकांचा नाश्ता आहे ते. हो आणि इथं 1000 लोकांच्या आसपास लोक आहे उभे. सांगा तुम्ही, सांगा किती झुंबड उडणार आहे. हे कापसाचं मार्गदर्शन झाल्यावर मला तर नाही वाटत बा काय काय कठीण होईल का काय होते तर काय सांगा बा आता. अरे जास्त बनवला असं ना, 100 लोकांचा, फक्त 100 लोकांचा. नाही रे बा, मग तर घरावर कुठे साहेब, हे कसं काय बोंबलून राहिले मग नाश्ता करून जा आणि ते मुख राहायचो ना. तेच म्हणलं ना, मग आता जरा मुकही बसलं पाहिजे. हो गेले गेले काही काही. हो पण जाऊ दे आता, ते काय तर त्याचं त्यालाच आता बा आपण काय म्हणा नाही का. हो आपलं मार्गदर्शन करून राहिलं पोट्ट ते, आता नाश्त्याचं ते 5 बसून शिवला ट्रेडर. चला आता पुढचं काय पाहू. का बबनरावजी गेलेच ना का, द्या ना टच करा द्यायला कॅटरसवाल्याले. हो इथं बसून नाही होत ना, आता काय 2 मिनिटात नाही पाणी घेतलं की सुरू होते कापसाचं. जा या लवकर या. हो बरोबर, चालू चालू. म्हणून म्हणतात की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. नाही पिकवलं शेतकऱ्याला तर खातील काय. म्हणून म्हणतो, आपली जर किंमत टिकवायची असेल, धमक टिकवायची असेल, तर आपलं उत्पन्न जास्त करावं लागलं. करिता आपल्याला लारा संस्थेने कपाशीबद्दल आता मार्गदर्शन करणार आहे की शेतकरी कसा जादूगार आहे आणि तो चिखलातून पैसे कसा काढू शकतो, याचं मार्गदर्शन लगेच आपल्याला होणार आहे. आणि त्यानंतर नाश्त्याचा कार्यक्रम होईल. बापरे का मामा, हे तर हटपट आलं. लोक तर लय दिसून राहिले मला. हे काय पुरण का नाही म्हणलं आपलं, हे पुरण गिऱ्या कसं करता हे आता, काय 10-5 मिनिटात सरते वाटते. त्यानंच तर मला टांग कापून राहिलं. मी आणलं आता, जर का 10-5 मिनिटं सुटलं ना ते बा सुसू देणार नाही लोक. एक तर दिवसभर मार्केटात कण होते ते. पण आता हे संध्याकाळचं नाश्त्याच्या हिशोबानं सगळे आलेले आहे आणि आपलं मार्गदर्शन घेऊन राहिले ना. आता जर का हे एवढा एका दमानं पोया फुटला ना, हो आपल्याला मागच्या दरवाज्यातून पैता घाण होईन बाबू. हो म्हणून म्हणलं आपलं सामान आपल्या कटल्यात टाकून दे बाकीचं. हो काही भरोसा नाही बरं. पार्टनर आला ना त्याचा बबन हेंबाडे. हो ते आता आपल्याला सांगायला आला वाटते, फायदा बा बरोबर नाही. हो काय म्हणते काय माहीत. अरे वा वा वा, मस्त मस्त. हो मी आता म्हणलं काहीच नसेल इथं, याच्यात पूर्ण स्टॉल गेला बिलकुल अरेंजमेंट ओके आहे नाही का. चला चांगला आहे, पद्धतशीर आहे. हो पाहिजे म्हणलं बरोबर व्यवस्थित. ठीक आहे. हो ये तुम्ही. आणा लागन पण नाही का, शिवलाल तर आहे साहेब, पण ही त्याचा अटारणी मी समजा लय हिंमत मन लागन लेखायची नाही का. हो ना, जरासही टेन्शन नाही यायचे डोक्यावर. हो ना, आम्हाला टेन्शन येऊन राहिलं की बा हे आता ॲडजस्टमेंट होईलच कसं. 100 लोकांचा इथं हे आहे स्वयंपाक, आणि 1000 लोकांच्या आसपास लोक आहे. अरे पण दादा, अरे काय तुम्ही हे म्हटलं लयच कमी झालं ना हे. हे लोक अंगावर मारामाऱ्या करतील ना, हे काय आहे हे. 100 लोकांच्या पुऱ्या काढायला आहेत ते, आणि काय ते पुरण तर पुरं बा. तुम्ही पाहिजे म्हणलं तिथं गेटवर 2 माणसं उभे करता, इकडे पाठवसान तर. नाही काही टेन्शन नाही, होते ना होते ऍडजस्ट होते. तुम्ही लोड नका घेऊ, त्याचा लोड तुम्ही काय घेऊन राहिले, आम्ही आहो ना. पुरते पुरते ते उरण येतलं, मी सांगतो ना. तिकडचं एक डालं अजून झालं तर उरण देतलं. हो तुम्ही काळजी नका करू, पद्धतशीर होते. बोल ग मग, लयच ओव्हर कॉन्फिडन्स आहे म्हणजे उडती म्हणते वयातल्या. अरे बा म्हणलं 300-350 पुरे आहेत ते, 2 गंज भाजी आहे. 100 लोकांच्या वर एक माणूसही नाही जेव्हा त्याच्या. तुम्ही म्हणता राजे तितके जेवते उरते बिन, काय तुमचं म्हणजे काय समजून नाही राहिलं बा. पहा तुम्ही, पुरते ते पुरते. आता आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच हिशोबाने सांगितलं असं नसेल पा. नाही तर का तुम्हाला म्हणून नसं अजून वाढवा म्हणून. फालतू वाया जायचं ते, उरते ते, तुम्ही काळजी करू नका. काय मध्ये तर काही समजून नाही राहिलं बा याचं काय आहे तर. बरं पाहा आता काय तुमच्या परीनं आता काय कसं करतात. हो हाव आम्ही इथं खुर्च्या टाकून बसेल. हो झालं की आम्हाला टच करून द्या. ओके.
नाही शिवलाल काका, करू का म्हणलं मग सुरू कापूस लागवडीबद्दलचं मार्गदर्शन? हा, दे सुरू करून. हो कर कर सुरू कर. हो झालं, पाणी घेतलं ना. चला आता सर्वांनी लक्ष द्या. कापूस लागवड अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते आणि उत्पन्न भरघोस घेण्याकरता कोणते टेक्निक वापरावं लागेल किंवा बियाण्याची निवड कशी करावी या संदर्भामध्ये मार्गदर्शन सुरू. चाल द्या. हा, तर कास्तकार बंधूंनो, आज आपण कपाशी संदर्भामध्ये जी माहिती पाहणार आहोत, या 2-4 वर्षामधील अनुभवातून जे रिझल्ट आलेले आहे, जे काही वाण चांगले आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहू आणि त्यानंतर कोणत्या जमिनीमध्ये कोणतं आपल्याला वाण वापरायचं आहे, आपल्याला कोणतं सुटेबल राहील हे आपण सांगणार आहोत. तर सर्वप्रथम टॉपच्या जे जाती आहे आणि कोणत्या जमिनीमध्ये आणि कशा पद्धतीचं त्याचं वैशिष्ट्य आहे ते आपण पाहू. तर सर्वप्रथम 1 नंबर 2 नंबर मध्ये जर आपण बघितलं तर तुलसीची कबड्डी, तुलसी कंपनीची कबड्डी ही जी जात आहे कपाशीची, अतिशय उत्कृष्ट अशी जात असून खालच्या फांदीपासून तर वरच्या शेंड्यापर्यंत बोंड्या याला असतात. 5 पाकळीचं टपोरं बोंड असते आणि 6 ते 7 ग्रॅम वजनाचं ते बोंड असते. रोग प्रतिकारक्षम आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देण्यासाठी चांगली जात आहे. साधारणतः मध्यम आणि भारी जमिनीमध्ये ही जात वापरली जाते आणि अतिशय उत्पन्न चांगलं आहे. ही जात आपण बागायतीमध्ये 4x1.5च्या साव्यामध्ये लागवड करू शकतो आणि साधारणतः मध्यम जमिनीमध्ये 3x2च्या साव्यात करू शकतो. 140 ते 160 दिवसामध्ये आपल्याला कापूस वेचणीस तयार होतो. नंतर जे टॉपचं वाण आहे त्यामध्ये राशी 659, 6 ते 7 ग्रॅमचं बोंड आहे. रोग सहनशील आहे, भरघोस उत्पन्न आहे. 14 पेक्षा जास्त उत्पादन यामध्ये क्विंटलला एकरी होऊ शकते आणि साधारणतः 6.5 ते 7 ग्रॅमचं बोंड याचं असते. पाण्याची आवश्यकता असते. बागायतीसाठी ही अतिशय चांगली जात आहे, लवकर येणारं वाण आहे. म्हणून ही भारी जमिनीकरता अतिशय उपयुक्त जात म्हणजे राशी 659. यानंतर जो क्रम लागतो तो म्हणजे US 7067. ही एक अतिशय उत्कृष्ट कापसाची जात आहे. 155 ते 160 दिवसामध्ये बागायती शेतीमध्ये आणि मध्यम जमिनीमध्ये सुद्धा ही येऊ शकते. वेचणीस खूप सोपे आहे आणि टपोरे बोंड 6 ते 7 ग्रामचे आहे. उच्च रोग प्रतिकारक्षम असं बियाणं आहे. यानंतर जी जात आहे प्रभात सुपर क्वाड 115, अतिशय उत्कृष्ट असं कापसाचं बियाणं आहे. 5 ते 6 ग्रॅम वजनाचं बोंड आहे. वेचायला सोपं आहे. बागायती जमिनीसाठी खास असं वाण आहे. 150 ते 160 दिवसामध्ये कापूस वेचणीला येतो. 4x1.5च्या साव्यामध्ये आपण लागवड करू शकतो आणि उत्पन्न भरघोस. नंतर टॉप मध्ये आपण अजित 155 ची सुद्धा निवड करू शकतो. लवकर येणार वाण आहे. 145-160 दिवसामध्ये येते आणि 5.5 ग्रॅम वजनापेक्षा याचे वजन बोंडाचे असते आणि भरघोस उत्पन्न होते. पाण्याचे प्रमाण कमी जास्त असलं तर ताण सहन करू शकते. अशी ही अजित 155 अशी अतिशय उत्कृष्ट अशी जात आपण निवडू शकतो. त्यानंतर आपण घेऊ तुळशीची पंगा आणि कावेरीची जादू. ह्या 2 सुद्धा जाती आपल्या भारी आणि मध्यम जमिनीसाठी उपयुक्त आहेत आणि उत्पादन साधारणतः 13 ते 15 क्विंटलच्या आसपास असते. जास्त जर आपण त्याचं नियोजन चांगलं ठेवलं तर त्याहीपेक्षा जास्त होऊ शकते. 4x1.5च्या साव्यामध्ये लागवड करू शकतो. रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. तर ह्या आपण जे काही टॉप जाती सांगितलेल्या आहे, पण याच्याशिवाय आणखी सुद्धा काही अशा जाती आहे की ते सुद्धा टॉपच्याच आहे, परंतु जमिनीनुसार त्याची निवड करणं आवश्यक आहे. तर यामध्ये आपण आता हलक्या जमिनीमध्ये कोणते आपल्याला वापरता येईल ते पाहणार आहोत. साधारणतः जमीन आपली हलकी, मुरमाड आणि कोरडवाहू आहे. कोरडवाहू जमिनीसाठी आणि साधारण 140 दिवसाच्या अंदर आपल्याला कापूस वेचणीला आलं पाहिजे असे कोणते उत्कृष्ट वाण आहे ते आपण पाहू. आता हलक्या आणि जी काही आपली कोरडवाहू जमीन आहे याच्याकरिता राशी कंपनीची स्विफ्ट हे वाण आपल्यात अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर अजित 05, त्यानंतर श्रीराम सुपरचा पंच, कोहिनूरची वसंत आणि अंकुरची हरीशचे बोंड चांगले असते, मोठे असते. त्याचबरोबर प्रभातचं 205 मोठे बोंड असते 5 पाकळीचं. त्यानंतर बायो 029 आणि US 4708. त्याचबरोबर नुजी विडीवचं विजेता हे जे वाण आहे हे हलक्या जमिनीसाठी, कोरडवाहूसाठी अतिशय उत्कृष्ट असे उत्पादन देणारे वाण आहे. बरोबर. तर आपल्याला भारी जमिनीसाठी सांगाळ्या हो, कसं आहे आपल्यावर पाण्याची व्यवस्था आहे, बागायती आहे हो, त्या हिशोबानं काही. बरोबर, ठीक आहे ना. भारी जमिनीसाठी जे कास्तकारांना वाण वापरायचं आहे हो, ज्याचं उत्पन्न जास्त भरघोस येऊ शकते असे वाण आहे. नाथ सीडचं संकेत 1111 अतिशय भारी जमिनीमध्ये येणार आहे. आपण 4x1 किंवा 5x1 मध्ये किंवा 5x1.5 मध्ये सुद्धा याची लागवड करू शकतो. 160 ते 180 दिवसामध्ये येणारे वाण असते. हे कालावधी जास्त घेते परंतु उत्पन्न भरपूर देते. यामध्ये राशीची 659 हिचा सुद्धा नंबर लागते. सुपरकॉट 115 सुद्धा भारी जमिनीमध्ये चालते आणि नुजी विडूची आशा ही एक चांगली जात आहे की जे भारी जमिनीसाठी खास आहे. मैकोची जे जंगी आहे हो, ते कशी काय वाटते, बरी आहे का ते? ते चांगल्या भारी जमिनीसाठी आहे. ते जंगी नावाचे आहे आणि मैकोची धनदेव प्लस आणि बाउन्सर दोन्ही जमिनीमध्ये चालते. हो, चांगली जात आहे ती पण.
ठीक आहे. आणखी काही मग अजून भारी जमिनीसाठी याच्या व्यतिरिक्त समजा ही लावले आम्ही, अजून काही दुसरे 1-2 पाकिट याचं त्याचं किती मानू? अजून कोणत्या भारी जमिनीसाठी? आणखी आहेत भरपूर. यामध्ये कावेरी एटीएम, अंकुर 3028, साई भव्याची सुपर टार्गेट आणि त्यानंतर कोहिनूरची महागुण, अशा पद्धतीच्या ह्या ज्या जाती आहे हे आपल्याला काळ्या जमिनीमध्ये भारी जमिनीमध्ये वापरता येईल. पण आपली मध्यम जमीन आहे, आम्हाला कोणती लावा? समजा मध्यम आहे आपली, मीडियम समजा, पाण्याचा ताण हे ते सगळं सहन केलं पाहिजे. आपल्यासाठी कोणती राहील मग? मध्यम मध्ये हेच आपल्या चालते का? तुलसी कबड्डी, प्रभात सीट, US 7067, कावेरी जादू, मैको धनदेवची त्याच्यातही चालते आणि भारीमध्ये चालते, बाउन्सर बी. त्यानंतर राशीची 659 मध्यम जमिनीसाठी आणि श्रीकरची जय हो हे सुद्धा आपल्या मध्यम जमिनीला उपयुक्त आहे. सावा आपला 4x1चा असला चालते किंवा 4x1.5चा आपण लावू शकतो. 150-160 दिवसामध्ये याचं उत्पादन आपल्या घरी येऊ शकते. तर आता आपल्याला लागवडीकरता बियाणं तर समजलं. फक्त आता पुढचं तर काम आहे तुमचं तण नियंत्रण करणे, खताची योग्य मात्रा देणे, औषध व फवारणी व्यवस्थित करणे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पद्धतशीर करून आपल्याला कापसाचं उत्पन्न जास्त घेता येईल. त्याचं मार्गदर्शन आणखी सुद्धा मधामध्ये आपण करूच. तर चला, अतिशय छान पद्धतीनं आपल्याला कापूस लागवडीचं मार्गदर्शन भेटलेलं आहे. तुम्ही सुद्धा साथ दिली, कोणी उठून गेलं नाही. फक्त आता आभार प्रदर्शन बाकी आहे, तेवढं मी 2 मिनिटं आटोपून घेतो आणि लवकरात लवकर कार्यक्रमाची सांगता करून आपल्या नाश्त्याची व्यवस्था करतो. बोला ना खाजूळ साहेब, काय म्हणता म्हटलं? चालतं का? हो, काय जायचं विचार वाटते? अरे हो ना, लवकर निघा लागेल ना. आता झालं ना कापसाचं मार्गदर्शन, मग पोयास फुटते बरं आता. हो चला पटकन अंदर चला गोडाऊनमध्ये. थोडा नाश्ता करून घराकडे निघून जाऊ. चला लवकर चला. हो मी या दोघा तिघाला घेऊन येतो. हो या तुम्ही. हो चला या. बरोबर ठीक आहे मग, या लवकर या मग. हो चलो मिर्ची चट उधर चलो, खाना खाएंगे ना, फिर काय को बैठे अभी. चलो चलो गर्दी होती अभी. नाही नाही नाही, हे बघा, आभार प्रदर्शन घेऊ आपण आणि खरोखर कार्यक्रम एकदम चांगला झाला. तुम्ही उपस्थित राहिले. फक्त आता 2 मिनिटात मी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घेतो. 1 मिनिट. हो बसा खाली बसा 2 मिनिटासाठी. आता इतकं गडबड करू नका. हो नाश्ता नाही, जेवणच आहे आपली, तर काही लोड नाही. थांबा तुम्ही, मस्त पुरी भाजीच आहे. हो थांबा, बसा बसा. खरोखर आज आपण जे काही कार्यक्रमाला उपस्थित झाले, खरोखर आम्ही तुमचे शतशः आभारी आहो. आणि आभार प्रदर्शनामध्ये मी आता तेच आता व्यक्त करणार आहो. काय भाऊ तुमचं काय म्हणणं आहे म्हणलं? हो राहू देऊ आभार प्रदर्शन. काय तुरीचं का? पहा आता कसं आहे, कास्तकार बंधू भगिनींना एक थोडीशी महत्त्वाची विनंती होती, सूचना होती. एक आता कास्तकार इथं आलेले आहे, त्याचं म्हणणं आहे की बा आम्ही कसं तूर पीक जास्त घेतो आंतरपिकामध्ये, सोयाबीनमध्ये, पराठीमध्ये, म्हणून त्याचं थोडं जर सांगितलं असतं तर बा आमचं भलं झालं असतं. हो तर म्हणून थोडंसं आपण काही जास्त आभार प्रदर्शनच करणार होतो मी, आणि नाश्ता करण्याचा कार्यक्रम सुरू होत होता. पण आता यांच्या विनंतीनुसार आपण फक्त 10 मिनिटं देऊ त्यांना, आणि लाला सनसने तुरीबद्दल मार्गदर्शन करणार तुम्हाला. मामा 10 मिनिटं गेलं वाटतं पुढे आता. हो आभार प्रदर्शन म्हणून आता तुरीचं सांगतो म्हणजे हो जरासं 10 मिनिटं मरण पुढे गेलं आपलं. बस बस आता 10-15 मिनिटात. म्या म्हणलं आताच होते का, पण ते आता तुरीवाला आला कोण होईत. हो हे काय आले 4-5 जण बा, पाहिजे देऊ नका म्हणलं अगोदरच. हो कार्यक्रम संपेपर्यंत द्यायची नाही असं आपल्याला सांगायला देईन. खरोखर हो चांगलं मार्गदर्शन झालं. खरोखर चला ना घनश्याम भाऊ या ना. अरे चला या. हो आपल्याला जायला लागेल ना, आपल्याला थांबायला पुरते का? या या. अरे हे आहे का? यानं कॅटर सुरू केलं वाटतं आता. नाही अरे का कसं काय म्हणलं? हे केलं वाटतं आता सुरू नाही? हो आता काय आपलं काय आहे, घडीत काय न घडीत काय. हो काय तुम्ही आलते वाटते नाही कार्यक्रमाले? अरे ते यास लागेल ना आपल्याला. एवढा मोठा कार्यक्रम कास्तकारासाठी ठेवला ते ना. चला म्हणलं आता कसं थोडंफार बसलो आपण, काहीतरी 10-5 मिनिटं बसायचं होतं आपल्याला उद्घाटनापुरतं. तर आता आम्ही कसं निघणार आहोत, तर म्हटलं आमचं नाश्त्याची व्यवस्था काय आहे, कसं काय घ्यायचं का प्लेटा? अरे नाही हो बा, थांबा न जरा. गडबड काय करून राहील तुम्ही? 10 मिनिटं तुरीचं मार्गदर्शन झालं की सुरूच होते ना. 4 लोक जर असे दिसले का नाही, तेव्हा लोक धूम करतील मग. हो ते सुसू देत नाहीत मग आम्हाला, ते कार्यक्रम अर्ध्यात राहायचा. हो थांबा तुम्ही जराशे, गडबड नको करू. हो थांबा, 10 मिनिटाचंच आहे फक्त. पण आम्हाला इतका वेळ नाही ना, आम्ही कास्तकार थोडी आहे की आम्हाला काय काम आहे त्याचं. हो आम्ही नाश्ता करतो निघून जातो, बाकी मग चाललंय तुमचं. नाही ना साहेब, ऐका ना तुम्ही, तुम्हाला माहित नाही लोकांचं. त्याला एक जण जर दिसला ना तर बस मग आमच्यावर ते त्याला कसं दिलं. म्हणून कसं आहे, शांतता ठेवा. 10 मिनिटाचा वेळ लागो. आहेस काय मग, राहिलंच काय आता? काय करा जाऊ द्या. हो तिकडे थांबा आपण बाजूनं. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे, उद्या मग ते उद्या. हो बरं काय एवढंच आहे का? हे काय पुरी भाजी इतकंच आहे? हो आता सध्या इतक्या काढल्या, अजून पडलं कमी तर मग अजून काढता येते. आहे ना मटेरियल आहे, सगळं आहे. झालं मार खाती द्या नाही का, पट्टा तुट्टे घनश्याम यायचा. अरे पण भरपूर कमी झालं ना ते, थोडंसं अजून काढून सुरू करून द्या तुम्ही, नाही तर हे पुरणार नाही ना. लोक भरपूर दिसतात ना. हो ना, पण त्यानं सांगायला पाहिजे ना, ज्याचा आता कार्यक्रम आहे त्यानं. हो आम्ही आमच्या मनानंच काय करू बाबा. हो म्या काय सांगितलं म्हणून तुम्हाला. हो सांगतील तरी काढू. चला काही खरं नाही वाटतं नाही का. चल घनश्याम, हो तिकडे मजाच पाच काम आहे आता यायची. हो चल चल. हो बरं ठीक आहे. हो चला येतो मग आम्ही थोड्या वेळाने येतो. तुरीचं झालं की हो काही वांधा नाही. हो चला म्हणलं तिकडे.
गेली वाटते फुकटको संघटना नाही का, धसले होते आंधी राहायला कार्यक्रम जागेवर. हो या नंतर हा बाकी जेव्हा भाऊ तुम्ही येऊ नका, जा 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 कार्यक्रमात जा, तिथं जा, तुरीचं आहे का. तर कास्तकारांनी केलेल्या विनंतीनुसार तुरीचं उत्पादनाकरता कोणतं वाण निवडलं पाहिजे, यामध्ये सर्वप्रथम आपण सांगू बुस्टरचं लाल क्रांती. यामध्ये लवकरात लवकर 155 दिवसात येणारं हे तुरीचं वाण आहे. 4 ते 5 दाण्याची शेंग असते, गुच्छामध्ये येते. कोरडो आणि इतर मध्यम जमिनीसाठी उपयुक्त, पाण्याचा तग धरणारी जात आहे आणि भरघोस असं उत्पन्न येणार आहे. मर आणि वांस त्याचबरोबर फांदी रोगाला बळी पडत नाही आणि लवकरात लवकर 155 दिवसात येते. त्यानंतर आपण सजेस्ट करू दप्तरी 48 गोल्ड. अतिशय चांगली तुरीची वाण आहे, अधिक उत्पन्न देणार आहे. 12 ते 15 क्विंटल पर्यंत हे उत्पादन एकरी देऊ शकते. दाणे जाड असते, लाल रंगाचे असते आणि 4 ते 5 दाण्याची शेंग असते. हलकी जमीन सोडून सर्व जमिनीमध्ये हे वाण चांगल्या प्रकारे पीक देऊ शकते. त्यानंतर चांगल्या टॉपमध्ये येईल आपला अंकुर 13-7. 13-7 चिबाड जमीन सोडून सर्व जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येते. सर्वात लवकर येणारं तुरीचं वाण आहे. 135 ते 150 दिवसामध्ये आपल्या घरी तूर येईल. खाजगी कंपनीचं वाण आहे. लालसर टपोरे दाणे आहे. सलग आणि आंतरपिकासाठी अतिशय उपयुक्त, कमी पाण्यामध्ये येणारं वाण आहे. म्हणून आपण हे वाण सुद्धा निवडू शकतो. 12 ते 14 क्विंटल पर्यंत हे वाण आपल्याला उत्पन्न देऊ शकते. त्यानंतर आपण घेऊ BSMR 736. मराठवाड्यामध्ये जास्त हे वाण चालते. 155 ते 160 दिवस कालावधी जास्त घेते. हा लाल रंगाचे दाणे असतात आणि मर वांज रोग याच्यामध्ये येत नाही आणि भारी मध्यम जमिनीमध्ये हे चांगल्या पद्धतीने येते. 10 ते 12 क्विंटल, सिंचनाची सोय असेल तर 14 ते 15 क्विंटल. तर याच्यानंतर आपण ग्रीन गोल्ड नावाचं गोल्ड 100. 5 दाण्याची शेंग आहे. मर रोग आहे, न उधळणारी जर तूर असेल तर ग्रीन गोल्ड. झुपक्यामध्ये शेंगा, उत्पन्न चांगलं, मध्यम भारी जमिनीमध्ये 10 ते 12 क्विंटल सहज येते. त्याचबरोबर श्रीराम सीडचं मुन्नी आणि BSMR 736, PKVचं तारा, आशा, विपुला, BDS 716 हे सुद्धा वाण चांगले आहे. अशा पद्धतीने आपण लाल तुरीचे जे बियाणे आहे तुरीचे ते सांगितलेले आहे. तर पांढऱ्या तुरीमध्ये सुद्धा आपल्याला जर चांगली तूर लागत असेल तर BDS 711 लवकर येणार आहे. आणि गोदावरी हे सुद्धा एक पण उशिरा येणारं वाण आहे. पाणी आणि फांद्या करणारं वाण आहे. बुस्टरचं सफेदा 1 नंबरचं वाण आहे हे. यामध्ये 160 ते 165 जास्त कालावधी घेते. सिंचन जर असेल तर वरदान आहे. म्हणून रोगप्रतिकार शक्ती आणि सर्वात जास्त उत्पन्न देणारं म्हणजे जात म्हणजे सफेदा. तर बुस्टरचं सफेदा हे सुद्धा तुम्ही लावू शकता. हे पांढऱ्या जातीचं समजा वाण आहे. वाणाची निवड आता आपली संपली. तर आपण आंतरपीक म्हणूनही तुरीचा वापर करू शकतो आणि माळा तुरे आपण लावू शकतो, निखड तूर. परंतु आपण जे पूर्वी काळापासून पराठीमध्ये सुद्धा ते म्हणजे कापसामध्ये सुद्धा आपण तुरीची तासात लागवड करतो. हे थोडंसं चुकीचं वाटते, कारण की आता बीटीचे बियाणं आल्यामुळे कापूस हा लवकर घरी येतो आणि शेतरी कामं होते. परंतु तुरीमुळे ते गुंतून पडते. फवाऱ्याचं नियोजन हुकून जाते, पाण्याचं नियोजन हुकून जाते. कारण की कपाशीला पाणी द्यायच्या वेळेस आपलं तुरीला पाणी जाते. त्यामुळे ते तूर आपले म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे हिरवीगार होते आणि तिला फलधारणा ही होत नाही. जास्त पाण्यामुळे नुकसान होते. म्हणून तूर ही साधारणतः शक्यतोवर पराठीमध्ये न लावलेलीच बरी राहील. परंतु ती शेवटी आपापलं नियोजन. कसं करा नाही खातर साहेब, पाहुणे आढळून राहिला, अजून काही लोक उठून नाही राहिले. कसं काय आहे ते कार्यक्रम म्हणलं काय किती वाजे लोक चालते हे नाश्ता राजा कळाल भूक लागली मला. हो तिंका आता उठले ना काही लोक, झाला वाटते बहुतेक. हो तिंका आता उभे राहिलेत ना काही लोक, तेव्हा ती मागची पा झालं वाटतं कार्यक्रम झालं. आता इथे मजा खरी. हो आता गंमतच पाहिजे, मजा आहे. हो इतके लोक जर का धसले त्या गोडाऊन मध्ये ते पुऱ्या पायला 2 डाले. हो हे पाय यायलाच मारणार ते पाय. तू एक दिवसभर कळाला लोक ते वाटच पाहून होते काही आहे. हो पण राजा लोक इकडे कोण येऊन राहिल्या, लोक तिकडे येऊन राहिलो. फालतू सांगलो ना दिवसभर तुला म्हणलं ना आता बसलं जेवलं खूप बोललं असतं. मग हे बाय मला माहित होतं ना हे काय का कला पथक लावलं आहे. चला जाऊ दे घराकडे, चला गॅप होती का, चला. काय समजून राहिलं लोक आले हो इकडे. इंका लोक पोया काय शिकून चालले हे तिकडे इकडे आले, इकडे यायला आवाज बरोबर. इकडे ना, अरे कास्तकार हो या इकडे. का कास्तकार हो काय झालं वाटतं कार्यक्रम नाही. हो काय तसेच निघाल तुम्ही, तर काही नाश्ता वगैरे आहे म्हणते ते काय केला नाही का. तसेच काय तर राजा नाश्ता दिसता. मग काय तर ते सांगतो ना कलापत पुरलं याच्यापेक्षा. मग हो ना आता बस हे झालं की ते झालं की ते. हो ना पहिले म्हणे आपलं कापसात सांगतो म्हणे, मग तुरीचं सांगितलं. मग म्हणे नाही आता याचं सांगू. उडीद मग झाला. असं वाटलं होईन आता करून, आता झालंच म्हणे. कायचं मग हळदीचं सांगत बसला आणि आता मध्ये सूर्यफुलात सांगतो म्हणते. हट म्हणलं का चला घराकडे. मग तिकडे याटो जायचं तर बसा लागलं उपाशी मारायची पै. चला येतो म्हणलं आम्ही. उठू नका बसा. कास्तकार बंधूंना सर्वांना विनंती आहे शिवला ड्रायव्हरची, सर्वांना एक वेळ
फक्त आपल्याला 10 ते 15 मिनिटाच्या आत तुम्हाला मी मोकळं करणार आहोत. फक्त सूर्यफुलाची माहिती घ्या आता फक्त, बस झालं, बाकी काही नाही. जर पाऊस नाही पडला तर सूर्यफूल कामी आहे, एक नंबर बिलकुल. फक्त तुम्ही गडबड करू नका, नाश्त्याची व्यवस्था आहे, जेवणासारखं तुम्हाला आहे, बिलकुल काळजी करू नका. बसा तुम्ही, बसा खाली बसा. काय अरे उठू नका ना. ऐका ना अरे काय लोक आहे बरं, पाहा तुमच्या परिणाम. अरे ऐका ना, अरे सूर्यफुलाची माहिती राहिली ना. कसा कार्यक्रम राजा काय बयाड लोक आहेत राजा. हो सांगा बरं, ते लोक ऐकायला तयार नाही तरी म्हणते मी सूर्यफुलाचं सांगतोच म्हणते. अरे सटकन नाश्ता करून मोकळे करायला लागतात लोक ती. नाही बा, मिरची शेट तुमच्या ध्यानात नाहीत ना, तरी म्हणलं मी हे 2 डाली पुरेनच कशा. हे नालायक वाण्याची जी लय आयडिया केली आहे ना. हो, हे कास्तकार लोकांना धरून ठेवले ना. हो बस, हे झालं किती ते झालं किती. आता ते सूर्यफुलात सांगा 10 मिनिटं, म्हणजे अर्धे उठून जाईन. अजून लोक जर थांबले तर अजून ते म्हणून आता याचं सांगतो मी, चियाचं. हो, चियाची मार्गदर्शन करणार आहे, म्हणजे जेणेकरून सगळे ते पोहून सोडणार आहे. हो, 100 लोकही थांबणार नाही तिथं. पाहिजे तुम्ही पुऱ्या घरी घेऊन जायचे पैसे द्यायले. मग वाटलंच तरी मला काही ना काही कला केलीच आहे ना. अरे बाबा, तरी तर म्हणलं रे तुम्ही म्हणे मजा येणार आहे. कायची मजा येते, लोक उठू गेल्या. ती काय चालले लोक, काय 5-50 तर राहिले तिथं आता. जाऊ द्या बा, चला आपण चला घराकडे, नाही तर बसायला रातभर इथं. उद्या यायला लागते मार्केटात, चला. पण आता कोणी ऐकायलाच तयार नाही. तुम्ही खायला बसवता चला जाऊ द्या ना, सूर्यफूल नंतर भाऊ. जाऊ द्या तिकडे, नाश्ता करा म्हणा. राहिले सुईले जे काय राहिले ती. मग काय तर बसले आपले, ऐकायला कोणी नाही. चालले सांगत भड्डत. चला आता काही भड्डून फायदा नाही. चला हो लक्ष्मणराव, चला अजबराव, जा लागते ना आपल्याला. काय इथं काय अंधार करता का रात करता का बा. चला जेवायला चला. जाऊ द्या मग, आता काही हरकत नाही. कास्त करायला आता वेळ झालेला आहे. आपण सूर्यफुलाचं नंतर सांगू. आणि खरोखर आपले आभार मानतो मी. चला हो सरपंच साहेब, चला या आता, जेवण करून घेऊ. 5-50 राहिले आता. चला हो, घ्या नाश्ता करून घ्या, जेवण करून घ्या. आणि सर्वांना मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला अशा अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. चला कंदिलाबाजी, झालं का तुमचं? बरं ठीक आहे, कंदिलाबाजी आधीच झालं म्हणते. चला, जे राहिले असेल त्याने जेवण करून घ्यावे. सर्वांना विनंती आहे, कोणी बगर जेवल्याशिवाय जाऊ नये. आमची आग्रहाची विनंती आहे. चला. आग्रहाची विनंती. अरे काय ले बाबा, गेले तरी कोण राहिलंच तिथं. 5-50 लोक भरते का नाही काय सांगा. हो ना, कटवून गेले बिचारे. हो चला हो, मोकळे करून द्या आम्हाला बी. उशीर होऊन राहिला. हो ना, आम्ही कटायलो इकडे. चला आले का, चला घ्या बरोबर करा, मोकळे करा आम्हाला बी. हो किती काय लोक हो आहेत ना, 100-200 आहेत का नाही म्हणलं. अरे कायचे लोक उठू गेलेत ना यायले म्हणून ना, बस करा झालं ना, आता कटायले ना ते. तरी भारूड सांग ना. अरे पुढचे कटायले ना, तरी आपलं भाषण सुरू यायचं. काय आता सांगावं कोण नाही का कोण. जाऊ द्या बाबा, जाऊ द्या, जे आहे ते. आता 5-50 लोक राहिले का नाही राहिले. आम्ही जेवून घेतो आणि मोकळे होत तिकडे जाऊ चुल्यात. कटायले गायचे डोपरा बसून राम करा चुकत्यात राजे. खरं सेवा शिवला टोय गोटे म्हणून हात जोडा. ना लोक लोक चालू ठेवले नाही का. हो 5-50 राहिले, बंद मारलं. जाऊ द्या ना, काय जे राहिले ते घ्या आता. सन्न हो, रस्सा भाजी आहे बिलकुल तर्रीवाला, आणि पुरी आहे मस्त. हो सलाद घ्या बसा तिकडे. काय करता जेवण आता, अर्धी भूक मेली आता. आणि काय जेवायचं आता, इच्छा तर राहिली का. हो जाऊ द्या, घ्या 2-2 पुऱ्या घ्या बा, चला तिकडे बसू. हो घ्या